माझ्या क्लायंटने सांगितलं ती आणि तिचा नवरा दोघं मिळून एकत्र घर सांभाळतात, दोघं एकत्र भाजी आणतात आणि दोघं एकत्र कुकिंग सुद्धा करतात. पण तिच्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर हलकीच नाराजी दिसते आणि तिला नेहमी वाटतं की माझं कुठे चुकतंय का. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके. आय एम अ सायकोलॉजिस्ट. आज आपण बघणार आहोत ह्या सासू सुनेमधला गुंता सोडवून त्यांचं नातं अजून घट्ट कसं करता येईल. कधी कधी त्या शांत बसायच्या, कधी कधी त्या म्हणायच्या तुम्ही तर सगळं ठरवूनच टाकलं. आणि रुचाला शेवटपर्यंत असंच वाटत होतं की मी अजून काय केलं की माझं आणि माझ्या सासूमधलं बॉन्डिंग अजून छान होईल, मी अजून कुठे कमी पडतीये. हळूहळू तिला कळालं की तिच्या सासूबाईंना असं वाटायचं की माझं मत विचारात घेतलं जात नाहीये, म्हणजे मी आता इम्पॉर्टंट राहिलेली नाही. आणि त्यातूनच त्या दोघींमध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यांची ही स्टोरी ऐकून मी त्यांना 3 सोपे उपाय सांगितले, ज्यातनं त्यांच्या नात्यांमध्ये पुन्हा मऊपणा निर्माण व्हायला सुरुवात झाली. नंबर 1, सगळ्यात आधी मी रुचाला सांगितलं की तुला कितीही येत असलं आणि तुला कितीही गोष्टी करायची इच्छा असली तरी आधी तू त्यांचं मत घ्यायला सुरुवात कर. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी विचार. तुला जरी उत्तरं माहिती असली तरी त्यांचं ओपिनियन घे. त्यांना विचार की मी इथे काय करू, तुम्ही असतात तर तुम्ही इथे काय केलं असतं. सो नुसतं बोलणं इनफ नाहीये की मी तुमच्यासाठी आहे, तुम्ही माझ्यासाठी आहात, पण ते छोट्या छोट्या कृतींमधनंही दिसायला हवं. नंबर 2, बाउंड्रीज ठेवताना कायम लक्षात ठेवा दरवाजा हा कायम उघडाच ठेवायचा. म्हणजे काय, जर ओपिनियन्स आली, सल्ले आले तर त्यातनं वाईट वाटून नाही घ्यायचं. मी रुचाला सांगितलं होतं की तू त्यांच्याशी हे बोल की माझ्या पद्धती जरी वेगळ्या असल्या ना तरीही मला तुमची मदत कायम हवी असते. ह्यातनं काय झालं, तिला स्वतःला त्या बाउंड्रीजची गिल्ट येणं बंद झालं आणि कम्युनिकेशन वाढत गेलं. नंबर 3, आपण महत्त्वाचे आहोत का हा विचार कायम मनात येऊ शकतो आणि कुठल्याही एजमध्ये येऊ शकतो, पण घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच त्याचं उत्तर दडलेलं असतं. रुचाने तिच्या सासूबाईंच्या जुन्या सल्ल्यांचं फक्त कौतुक केलं आणि त्यांना पुन्हा असं वाटायला लागलं की माझ्या सल्ल्यांचा कोणाला तरी उपयोग होतोय, मी अजूनही कोणाच्या तरी उपयोगात येते. आणि त्या दोघींमध्ये घट्ट मैत्री झाली. तुमच्याही घरी संवादाऐवजी शांतता असते का? आणि त्या दोघींचीही चूक नसताना दोघींनाही समजून घ्यायची गरज वाटते का? तुम्हाला हा व्हिडिओ रेलेव्हंट वाटला का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.